पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये गोंधळ घालणारा तो कार्यकर्ता हा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा असल्याचं समोर आलंय। किरण सानप असं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव असून सानप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या आयटी सेलचा पदाधिकारी आहे आणि किरण सानप शेतकरी चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष काम करत असल्याची देखील माहिती मिळाली आहे। यावरून आता राजकारण देखील तापलंय। भाजपच्या भारती पवार यांनी यावरून टीका केली। जो कोणी राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता, आम्ही तर पोलिसांना एवढंच काल विनंती केली की जे शेतकऱ्यांसाठी पुढे येतात, जे शेतकऱ्यांसाठी प्रश्न विचारतात, त्यांना आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही याची काळजी घ्या। आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत। समोरचा व्यक्ती पण शेतकऱ्यासाठी विचारतोय, प्रश्न विचारतोय, आम्हाला त्याचा अजिबात राग नाही। परंतु संबंधित व्यक्ती जर ठराविक राजकीय पदावर काम करून अशा प्रकारे प्रसिद्धीसाठी करत असेल तर हे लोकशाहीमध्ये बसत नाही। तुम्ही विरोधक आहात तर विरोधकांनी विरोधकाचं स्टेज वापरलं पाहिजे। काही केलं असेल या जिल्ह्यातच नाही, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही? आणि या भागातल्या शेतकरी कांद्यावर अस्वस्थ आहेत आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील, त्या विचाराला टच करत नसतील तर साहजिकच कोणत्याही विचार